डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात? आता डॉक्युमेंट्स सर्वसाधारणपणे आपल्याला जे सर्वांना कंपल्सरी आहे म्हणजे लागू शकतात ते म्हणजे 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला. आता मी तिथे म्हटलं नॉट कंपल्सरी. याचं कारण असं आहे की यंदा जर तुम्ही 10वी पास झाले असाल तर तुमचे 10वीचे मार्क जे आहे ते ऑटोमॅटिकली फेच केले जातील, म्हणजे मिळवले जातील. याकरता तुमचं संपूर्ण नाव मार्कशीटनुसार, तुमचा सीट नंबर 10वीचा आणि जो विद्यार्थी आहे त्याच्या आईचं नाव, या 3 गोष्टींचा उपयोग करून तुमचे 10वीचे मार्क हे ऑटोमॅटिकली मिळवले जातात. ते तुम्हाला एंटर करायची गरज नाही आहे. म्हणून 10वीचं जी मार्कशीट आहे, गुणपत्रक आहे, ते कंपल्सरी नाही आहे. असेल व्हेरी गुड, नसेल तरी काही अडचण नाही. दुसरं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला. तर मला कल्पना आहे की शाळा सोडल्याचा दाखला अजून विद्यार्थ्यांना मिळाला नाही आहे, परंतु तो कंपल्सरी देखील नाही, सर्वांनी लक्षात ठेवावं. शाळा सोडल्याचा दाखला हा तुम्हाला प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतात तेव्हा लागतो. फॉर्म भरत असताना तो कंपल्सरी बिलकुलही नाही आहे. असेल तर ठीक आहे, नसेल तरी नो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढील जे डॉक्युमेंट जे सर्वांना कंपल्सरी आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा. ते नसल्यास तुमचा जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट. या दोघांपैकी एक डॉक्युमेंट हवं. आणि हे दोघंही नसतील तरीही काही अडचण नाही. तिसरा पर्याय उपलब्ध आहे, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर भारतीय किंवा इंडियन असं लिहिलं आहे, तो पुरावा देखील ग्राह्य धरला जाईल. किंवा जर विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असेल तो देखील इथे चालू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट हे कोणाला लागणार आहे? तर SC, ST, OBC, SEBC, VJDT आणि NT, B, C आणि D या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार. लक्षात ठेवा, त्यांचं स्वतःचं, वडिलांचं चालणार नाही. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. आणि हे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट त्याला व्हॅलिडिटी असते, म्हणजे थोडक्यात ते एक्सपायर होतं, त्याची वैधता जी आहे ती संपते. तर त्याची वैधता कमीत कमी किती हवी? ते 31 मार्च 2026. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच जणांकडे अजून हे सर्टिफिकेट नसेल, त्यामुळे ती काढण्याकरता प्रोसेस जी आहे ती करायची आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपली फॉर्म भरण्याची जी अंतिम मुदत आहे ती 16 जून आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात वेळ उपलब्ध आहे आपल्याकडे. आपल्याकडे जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर आपल्याकडे पुरेसा वेळ आहे ते डॉक्युमेंट काढण्याकरता. आणि जोपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट मिळत नाही, मी आग्रह करेल तुम्हाला की तोपर्यंत फॉर्म भरू नका. 16 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे. 16पर्यंत तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट हे सहजपणे मिळून जाईल. त्यानंतर पुढील डॉक्युमेंट आहे EWS सर्टिफिकेट. मी मगाशी सांगितलं की आपल्या संस्थेमध्ये 10% जागा ह्या ओव्हर अँड अबाव आहे, म्हणजे आपली जी प्रवेश क्षमता असते त्याच्या व्यतिरिक्त ह्या जागा असतात 10%. त्यासाठी EWS सर्टिफिकेट लागतो. ज्या प्रवर्गाला कुठल्याही प्रकारचे आरक्षण मिळालेले नाही आहे अशांसाठी 10% जागा वेगळ्या असतात. आणि त्यावरती जर तुम्हाला क्लेम करायचं असेल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळवावं लागेल. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आणि याची वैधता देखील 31 मार्च 2026पर्यंत असायला हवी. हे सर्वांनी म्हणजे EWS कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी लक्षात ठेवावे. पुढील डॉक्युमेंट आहे इंटरमिडिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट. आता हे जे डॉक्युमेंट आहे इंटरमिडिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट हे सर्वांना लागू नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास झाली आहे त्यांनी हे द्यावं.
ते जर तुम्हाला अद्याप मिळालं नसेल तर तुमच्या शाळेच्या लेटर हेडवरती तुम्ही तसं सर्टिफिकेट जर आणलं की सदर विद्यार्थी हा परीक्षेस बसला होता आणि हा पास होता आणि त्याची ही ग्रेड आहे, तर तसं डॉक्युमेंट देखील चालतं. त्यानंतर काही विद्यार्थी हे 12वी करून डिप्लोमाच्या फर्स्ट इयरसाठी येतात, तर त्यांच्याकरता 12वीची मार्कशीट ही आवश्यक आहे. काही विद्यार्थी हे ITI करून येतात, तर त्यांना ITIची मार्कशीट ही आवश्यक आहे. ज्यांनी 12वी केलं नाही, ITI केलं नाही, इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम दिली नाही, त्यांना हे लागू पडत नाही. पुढील डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला हा कुठल्या सीटसाठी आहे, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम, ही स्कीम आहे, लक्षात ठेवा. या स्कीमसाठी 5% जागा ह्या वेगळ्या असतात, ओव्हर अँड अबाव EWS प्रमाणेच. म्हणजे 60 जर क्षमता असेल तर 60च्या 5% म्हणजे 3 जागा ह्या TFWSच्या वेगळ्या असतील. ह्या जागांवरती जर तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा द्यावा लागतो. आणि उत्पन्न जे आहे, उत्पन्नाची मर्यादा ही 8 लाखच्या आत असायला हवी. ठीक आहे. तुम्ही जर TFWS क्लेम करत असाल तर, नसाल तो उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागत नाही. त्यानंतर काही विद्यार्थी हे दिव्यांग असतात, फिजिकली हँडिकॅप असतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफोर्मा F म्हणजे परिशिष्ट F एक फॉर्मॅट असतो, तो त्यांना सिव्हिल सर्जन मार्फत भरून सही शिक्का घेऊन आणावा लागतो. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव असतात, त्यांच्यावरती जर क्लेम करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे त्या संबंधित विद्यार्थ्याला हा प्रोफोर्मा जोडावा लागेल. त्यानंतर काही विद्यार्थी यांचे पालक, आई अथवा वडील हे संरक्षण दलात असतात किंवा रिटायर झालेले असतात, त्यांच्याकरता 5% जागा राखीव असतात. त्यांच्यावरती जर क्लेम करायचा असेल तर 2 प्रकारचे सर्टिफिकेट लागतात. एक म्हणजे प्रोफोर्मा C, की जो जर त्याचे पालक रिटायर झालेले असतील, निवृत्त झाले असतील, तर जिल्हा सैनिक बोर्डामार्फत तो आणावा लागतो. आणि दुसरं डॉक्युमेंट म्हणजे त्याचे वडील जर रिटायर झालेले असतील तर त्या वडिलांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. एखाद्याची विद्यार्थ्याची आई जर संरक्षण दलात असेल म्हणजे रिटायर झाली असेल तर मग आईचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. म्हणजे जो कुठला पालक संरक्षण दलात होता त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुनश्च एकदा सांगतो की अशा विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव आहे. त्यानंतर पुढील जो प्रोफॉर्मा आहे तो प्रोफॉर्मा O आहे. तो कोणासाठी आहे, तर तो मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी आहे. मायनॉरिटी कॅन्डिडेट कोण आहेत, तर मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन असे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता प्रोफॉर्मा O जो आहे तो त्यांना भरून द्यावा लागतो. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल, अनाथ म्हणजे की ज्याला आई आणि वडील दोघंही नाही आहे, अशा विद्यार्थ्याला प्रोफॉर्मा U लागतो. कुठलीही वेबसाईट लक्षात ठेवायची गरज नाही आहे, अत्यंत सोपं आहे. गुगलचा होम पेज जो आहे तो ओपन करायचा आणि सर्च बारमध्ये poly25 POLY25 असं टाईप करायचं. हां, व्हिडिओच्या क्वालिटीविषयी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती 720p एवढी निवडावी, जेणेकरून तुम्हाला जे टेक्स्ट आहे स्क्रीनवरचं ते दिसून येईल. तर पुन्हा आता आपण फॉर्म कसा भरायचा याच्याकडे येऊया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलचा होम पेज जो आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो ओपन करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे poly25 POLY25 असं तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्ही एंटर केल्यानंतर जो तुम्हाला पहिला सर्च रिझल्ट दिसतोय बघा स्क्रीनवरती, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही क्लिक केलं नंतर तुम्हाला पुढची स्क्रीन जी आहे ती अशी दिसते. हा आपला इंटरफेस आहे की जो तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये पाहायचा आहे कायम. आता जर तुम्ही डावीकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल, मी झूम करून दाखवतोय. तर तुम्हाला दिसेल की डाव्या बाजूला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि त्याखाली आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. सर्वप्रथम जी प्रोसेस आहे आपली ते म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि एकदा तुम्ही रजिस्टर केलं त्यानंतर तुम्हाला जे लॉग इन असणार आहे ते कुठून असणार आहे तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. तर आता मी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कसं करतात हे मी तुम्हाला दाखवतो. तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होतो. इथे तुम्हाला काही गोष्टी एंटर करायच्या आहेत आणि हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे फॉर्म भरण्याचा. सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव एंटर करायचे आहे. आता इथे चूक काय करतात, इथे चूक विद्यार्थी असं करतात की इथे स्पष्ट म्हटलेलं आहे की इथे नाव एंटर करत असताना जसं तुमचं 10वीच्या गुणपत्रकावरती मार्कशीटवरती आहे त्याच पद्धतीने ते एंटर करायचं आहे. तर सर्वसाधारणपणे 10वीच्या मार्कशीटवरती आडनाव अगोदर असतं. तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की इथे एंटर करत असताना तुमचं आडनाव अगोदर आलं पाहिजे, नंतर विद्यार्थ्याचं नाव आणि नंतर वडिलांचं नाव. इथे चूक झाली तर पुढे जाऊन जेव्हा 10वीचे मार्क फेच केले जातात, मिळवले जातात आपोआप ऑटोमॅटिकली, तिथे ते फेच होत नाही. का बरं? कारण की नाव मॅच होत नाही. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवातीला नाव एंटर करायचं आहे 10वीच्या मार्कशीटनुसार स्ट्रिक्टली. आता सॅम्पल म्हणून मी एक फॉर्म भरला आहे, त्या विद्यार्थ्याचे नाव इथे मी एंटर केलं आहे. पुढे जाऊन तुम्हाला ईमेल आय डी जो आहे तो टाकायचा आहे. ईमेल आय डी चुकवायचा नाही. प्रत्येक स्टेज लक्षात ठेवायची की आपण जी एंट्री करतो ती अचूक पाहिजे. त्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे. आता मोबाईल नंबर कोणाचा द्यायचा, तर जो मोबाईल कायम चालू राहणार आहे इथून पुढेही तोच मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. कारण की बऱ्याचशा स्टेजेसला तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला OTP द्यावा लागतो. तर उदाहरणार्थ तुम्ही जर ॲडमिशनसाठी आलात आणि हा मोबाईल तुमच्याकडे नसेल, मग साहजिकच आहे आपल्याला मग ताटकळत राहावं लागतं. तर इथे जो तुम्ही मोबाईल नंबर द्याल तो कायम तुमच्यासोबत असायला हवा आणि चालू पाहिजे, तो फंक्शनल पाहिजे, बंद नको. हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग तो विद्यार्थ्यांच्या पालकांचा असेल तरी हरकत नाही. पुढे जाऊन आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र जे आहे ते 1 नंबरलाच आहे लिस्टमध्ये. एक नंबरला बघा महाराष्ट्र आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जर नाशिकमधले असाल तर नाशिक सिलेक्ट करायचं असेल आणि इतर जिल्हे असेल तर त्यानुसार तुम्हाला इतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. हां, आता महत्त्वाचा पार्ट आहे पासवर्ड.
आता इथे पासवर्ड तुम्हाला बनवावा लागतो आणि पासवर्डचे नियम सांगितलेले असे आहेत की त्या पासवर्डमध्ये एक कॅपिटल अल्फाबेट हवा, किमान एक नंबर असायला हवा, एक स्पेशल कॅरेक्टर असायला हवं. हे पासवर्ड बनवायचे नियम आहेत. सर्वसाधारणपणे आपण जो पासवर्ड बनवू तो आपल्याला लिहून ठेवावा लागेल. लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी येतात की आम्ही पासवर्ड विसरलो, आठवत नाही. तो आपल्याला रिट्राईव्ह करता येतो, परत मिळवता येतो, पण लक्षात ठेवा आपण पासवर्ड हा लिहून ठेवायचा सर्वांनी, आणि तो बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला तो शेअर करायचा नाही, सगळ्यात महत्त्वाचं. तर आता माझं नाव जर सचिन आहे तर मी असा पासवर्ड बनवू शकतो, सचिनचा एस कॅपिटल ACHIN @ पुढे कुठला तरी नंबर घ्या, 1 2 3 किंवा 20 25 अशा कुठल्याही प्रकारचे नंबर तुम्ही घेऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं, पासवर्ड कोणालाही शेअर करायचा नाही. असे काही केसेस आमच्याकडे आलेले आहेत मागच्या काळामध्ये की सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरला किंवा एखाद्या संस्थेमध्ये फॉर्म भरला आणि त्यांनी पासवर्डच दिला नाही. जेव्हा आपण एका त्रयस्थ व्यक्तीला ID आणि पासवर्ड देतो तर लक्षात ठेवा ती तिजोरीची चावी आपण त्याच्याकडे देत असतो आणि जी रिस्की असतं. त्यामुळे कोणालाही ID आणि पासवर्ड द्यायचा नाही, तो आपण व्यवस्थितपणे कुठेतरी लिहून ठेवायचा, सगळ्यात महत्त्वाचं. तर पासवर्ड इथे आपल्याला टाकायचा आहे आणि तो पासवर्ड आपल्याला नोंद करून ठेवायचा आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, पासवर्ड इथे आपल्याला दोनदा टाकावा लागतो आणि दोन्ही वेळेस तो सेमच असायला हवा. लक्षात ठेवा, वेगवेगळे असेल तर पुढे जाणार नाही. पासवर्ड टाकल्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचं, असा पॉपअप विंडो येतो, ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर बघा आपल्याला एक OTP येतो मोबाईलवरती, जो नंबर आपण दिला आहे तो OTP इथे आपल्याला एंटर करावा लागतो. तो OTP देखील अचूक एंटर करायचा, त्यात चूक झाली तर आपण लॉग इन होणार नाही. लक्षात ठेवा. परत सबमिट म्हणायचं, ओके करायचं. हे बघा आता हे तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. ठीक आहे, हा पहिला टप्पा आहे कसला, रजिस्ट्रेशनचा. ठीक आहे, इथे तुम्हाला एक नंबर दिसतो आहे, विद्यार्थ्याचं नाव दिसते. तुमचं जे नाव आपण मगाशी एंटर करू ॲज इट इज नाव तिथे येतं. तुम्हाला दिसतंय की आडनाव अगोदर आलं आहे, नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे, नंतर वडिलांचं नाव आहे. असं तुमचं देखील आलं पाहिजे. आणि त्यानंतर मग खाली एक नंबर दिला आहे, हा युनिक नंबर असतो, हा कोणाचाच सारखा नसतो. तो नंबर आहे DEN 25. DEN 25 हे सर्वांसाठी कॉमन असणार आहे आणि पुढचे जे 6 आकडे आहे ते प्रत्येकाचे वेगळे असतील. ठीक आहे, ह्या स्क्रीनचा फोटोग्राफ किंवा स्क्रीनशॉट सर्वांनी काढून ठेवायचा न विसरता, किंवा ID जो आहे तो नोंद करून ठेवायचा. हा आपला युनिक ID आहे. जसा आपला आधार क्रमांक युनिक असतो तसा हा ID देखील युनिक आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला खाली दिलं आहे क्लिक हिअर फॉर लॉग इन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण आता मग फॉर्म भरण्याकरता तयार झालो आहोत. क्लिक हिअर करायचं, त्यानंतर मग लॉग इनची जी विंडो आहे ती ओपन होईल. हे बघा, ही आता लॉग इनची विंडो आहे. इथे कॅन्डिडेट लॉग इन दिलेलं आहे. यूजर नेम म्हणजे तो DEN 25 आणि पुढे 6 आकडे ते टाकायचे. DEN 25 तिथे ऑलरेडी असणारच आहे. त्यानंतर आपण जो पासवर्ड लिहून ठेवला आहे तो तिथे टाकायचा आहे, तो दिसत नाही. आणि खाली एक कॅप्चा दिला आहे. कॅप्चा म्हणजे एक गणित असतं की ज्याचं उत्तर तुम्हाला तिथं लिहायचं असतं. आता 9 + 4 म्हणजे 13. 13 टाकलं, लॉग इन केलं, त्याची ही स्क्रीन अशी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, लॉग इन केल्या केल्या तुम्हाला असे 2 पर्याय उपलब्ध होतात.
ॲप्लिकेशन स्क्रुटिनी मोड सिलेक्शन म्हणता याला. म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने तुम्हाला पडताळणी करायची आहे. पहिलं ई स्क्रुटिनी. ई म्हणजे तुमची जी डॉक्युमेंटची पडताळणी आहे, व्हेरिफिकेशन आहे, ते ऑनलाईन स्वरूपात जर करायचं असेल, घर बसल्या, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तर आपल्याला ई स्क्रुटिनी ही पद्धत निवडायची आहे. लक्षात ठेवा, ई स्क्रुटिनी लक्षात ठेवा. तुम्हाला जर घरी बसल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी ही पद्धत निवडायची. जर तुम्हाला प्रत्यक्षात संस्थेमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी ही पद्धत निवडावी लागेल. फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही निवडलं तर तुम्हाला संस्थेमध्ये दिनांक आणि वेळेचा स्लॉट निवडावा लागतो. उदाहरणार्थ जर मी फिजिकल स्क्रुटिनी पद्धत निवडली आणि 22 मे ही तारीख निवडली तर तिथे वेळेचा स्लॉट येतो. समजा उदाहरणार्थ 10 ते 11. तो स्लॉट जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला 22 मेला त्या वेळेत कॅन्डिडेटला आणि ओरिजिनल आणि झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन फॉर्म व्हेरिफिकेशन करायला इथे यावं लागेल. इथे किंवा ज्या संस्थामध्ये तुम्ही निवड केली आहे त्या संस्थेमध्ये जावं लागेल फिजिकली. लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला घरी बसल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ई स्क्रुटिनी ही पद्धत निवडायची. लक्षात ठेवा. आपण आता पुढे जाऊया. मी जे इतक्यात सांगितलं तेच आहे इन्स्ट्रक्शन फॉर ई स्क्रुटिनी मोड. घरी बसल्या तुम्हाला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी पद्धत निवडायची. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तुमचं व्हेरिफिकेशन EFC मार्फत केलं जाईल. EFC म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक त्या जिल्ह्याचं. आणि जर फिजिकल करायचं असेल तर मग फिजिकल स्क्रुटिनी तुम्हाला निवडावं लागेल. मी तुम्हाला सर्वांना ई स्क्रुटिनी पद्धत निवडण्याचं सजेशन देईल की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्ट घरी बसल्या करता येते. त्यानंतर सेव्ह मोडवरती क्लिक करायचं. हे बघा मी सेव्ह मोड केलं, ई स्क्रुटिनी निवडलं. त्यानंतर पुढे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर स्क्रीनवरती अशा पद्धतीने दिसेल. एक प्रोसेस आपली कंप्लीट झाली आहे, बाकीच्या प्रोसेस या इनकम्प्लीट आहेत म्हणून त्या लाल रंगाने आपल्याला दिसत आहे. त्यानंतर प्रोसीड फर्दर याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. प्रोसीड फर्दर केल्यानंतर आता आपल्याला टाईप ऑफ कॅन्डिडेचर सिलेक्ट करायचं आहे. आता जे विद्यार्थी 10वीची परीक्षा महाराष्ट्र राज्यामधून पास झाले आहेत असे सर्व विद्यार्थी हे ए टाईपमध्ये येतात. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, जे विद्यार्थी 10वी महाराष्ट्र राज्यामधून पास झाले आहेत, बोर्ड कुठलाही असो, ओके, तर ते ए टाईपमध्ये येतात. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी ए टाईप सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला दिसेल की आता मी ए टाईप सिलेक्ट करतोय. क्लिक बटन आहे तिथे, ते क्लिक केलं का हायलाईट होतं निळ्या रंगाने आणि मग खाली स्क्रोल करून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ओके करायचं. त्यानंतर आता तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट जी आहे तुमची ती निवडायची आहे. आता होम डिस्ट्रिक्ट कुठली असते, तर ज्या जिल्ह्यातून तुम्ही 10वी पास झाला आहात तो जिल्हा म्हणजे तुमचा होम डिस्ट्रिक्टचा जिल्हा आहे. लक्षात ठेवा. आता होम डिस्ट्रिक्टचं काय रिलेशन आहे इथे, पहिलं म्हणजे की डिप्लोमाच्या ज्या जागा आहेत त्या 70 आणि 30चा कोटा असतो. म्हणजे काय, तर कुठल्याही पॉलिटेक्निकमध्ये 70% ज्या जागा आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता राखीव असतात.
आणि राहिलेल्या 30% जागा ह्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता राखीव असतात. त्यामुळे होम डिस्ट्रिक्ट महत्त्वाचा असणार, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातून 10वी पास झाला असाल, परंतु तुम्हाला जर इतर जिल्ह्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तरीही तुमचा होम डिस्ट्रिक्ट हे नाशिकच असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. पहिल्यांदा तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट निवडावं लागतं. ड्रॉपडाऊन मेनू आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा आहे. मी इथे नाशिक सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका जो आहे तुमचा तो सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काही तालुका असेल तो ते लिस्टमध्ये दिसणार आहे, तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव जे आहे, जिथून तुम्ही 10वी पास झाला आहात, ते तिथे टाईप करायचं आहे. नाव टाईप करत असताना कृपया काळजी घ्या की इथे तुम्ही अचूक नाव जे आहे ते टाईप कराल. त्याकरता तुमचं शाळेचं कुठलं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार आहे, त्याच्यामध्ये पाहून तुम्ही नाव जे आहे ते एंटर करू शकतात. तुम्हाला खाली दिसतंय की होम डिस्ट्रिक्ट हे आपोआप नाशिक आलेलं आहे. त्यानंतर मग सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आणि पुढच्या पेजवरती जायचं आहे. ओके करायचं. प्रत्येक वेळेस तो विचारतो ओके का. आता तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी जी आहे ती निवडायची आहे. तुम्ही जर जनरल कॅटेगरीचं असाल तर जनरल निवडायचं आहे. जनरल निवडल्यावरती तो विचारतो की EWS आहात का, हो किंवा नाही. हो जर निवडलं तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट द्यावं लागणार, लक्षात ठेवा. नाही निवडलं, नो निवडलं तर तो विचारणार नाही. आता रिझर्व कॅटेगरी जर तुम्ही निवडली तर पुढे जाऊन तुम्हाला तुमची कॅटेगरी नेमकी कुठली आहे ते तिथे निवडावं लागतं. SC, ST, NT, NTमध्ये ABCD, SBC, OBC, SEBC, तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्हाला तिथे निवडावी लागेल, लक्षात ठेवा. कॅटेगरी निवडल्यानंतर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कुठल्या अधिकाऱ्याने तुम्हाला दिलं आहे, कुठल्या अधिकाऱ्याची तिथे सही आहे, त्याचं पद तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. ते नॉर्मली डेप्युटी कलेक्टर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर अशा प्रकारचा अधिकाऱ्याची सही त्याच्यावर सर्टिफिकेटवरती असते. त्यानंतर तुम्हाला SC असेल तर तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेटच लागणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. सर्टिफिकेट आहे आणि त्याचा जो सिरियल नंबर आहे तो देखील तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती जो सिरियल नंबर आहे तो तपासायचा आणि तो तिथे जर VJDT, NT, OBC, SEBC असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट शिवाय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील लागणार आहे, लक्षात ठेवा. हे उदाहरण म्हणून मी प्रत्येक कॅटेगरीचं घेतलं आहे. कास्ट सिलेक्ट करत असताना पुन्हा एकदा सांगतो की आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर कास्टचं जे स्पेलिंग आहे, जो सिरियल नंबर आहे तोच तिथे असायला हवा. बघा, OBC असाल तर तुम्हाला त्या ड्रॉपडाऊन मेनूमधून जी कास्ट आहे ती निवडायची आहे. तिथं ऑलरेडी सगळ्या प्रकारच्या कास्ट दिलेल्या आहेत, आपल्याला फक्त ती निवडावी लागते. जो सिरियल नंबर आहे कास्टचा तो देखील तिथे दिसतो, तो देखील अचूक हवा. पुढे आहे की विद्यार्थी दिव्यांग आहेत का.
असेल तर यस, नसेल तर नो. हो म्हटलात की मग दिव्यांगता जी आहे, फिजिकल डिसेबिलिटी, ती तुम्हाला निवडावे लागते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. ते त्यानंतर मग त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात की निवृत्त झाले आहे की सध्या कार्यरत आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रोफॉर्मा एफ जो आहे, प्रोफॉर्मा सी, तो द्यावा लागतो. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल तर येस ऑर नो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या मी प्रोफॉर्मा यू लागतो त्यासाठी. अनाथ म्हणजे ज्याला आई आणि वडील दोघेही नाही आहेत. त्यानंतर इथे खाली हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. ह्या डॉक्युमेंटच्या लिस्टमधून तुम्हाला एक कुठलं तरी डॉक्युमेंट जे आहे ते द्यायचं आहे. लक्षात ठेवा, पहिलं आहे नॅशनॅलिटी, दुसरं आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तिसरं आहे इंडियन पासपोर्ट आणि चौथं आहे बर्थ सर्टिफिकेट. यापैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. नॅशनॅलिटी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं. हायलाईट झालं बघा ते, आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं, ओके करायचं. प्रत्येक स्टेजला तो विचारतो पुढे जाय, तो म्हणजे मार्कांचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथे बोर्ड सिलेक्ट करावा लागतो. तुमचा जो बोर्ड असणार आहे तो तिथे दिलेला असेल, आपल्याला तो सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड, CBSE असेल तर CBSE, ICSE असेल तर ICSE. जो तुमचा बोर्ड आहे तो व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचा. पुढे आहे SSC पासिंग इयर. जे विद्यार्थी आत्ता पास झाले आहेत त्यांनी 2025 तिथे नाव बघा, जे आहे ते आपोआप आलेलं आहे, आपल्याला ते एंटर करावं लागलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे नाव दिलं आहे त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याच्या इथे एक लक्षात ठेवा की मार्कशीटवर जे स्पेलिंग आलं आहे ॲज इट इज टाकायचं. त्यानंतर सीट नंबर जो आहे तो टाकायचा. सीट नंबर टाकताना लक्षात ठेवा की 0 आणि O नाव, आईचं नाव व्यवस्थितपणे टाकलं तर तुमच्या आपोआप आलेत मार्क. कसे आलेत? आपोआप. ते एंट्री करायची गरज पडली नाही. हे महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवरून ऑटोफेच होतात ते. ओके, आपण ते तपासून घ्यायचे, त्याच्यामध्ये चूक होत नाही. आणि शेवटी टक्केवारी आली, हे अचूक. आता तो विचारतो की हे मार्क बरोबर आहेत का? येस, येस सिलेक्ट करायचं. त्यानंतर आता काही विद्यार्थी असे असतात की जे 9वीमध्ये टेक्निकल विषय घेऊन पास होतात. आता टेक्निकल विषय कुठले आहेत? तर हे टेक्निकल विषय इथे दिलेले आहेत, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना गैरसमज असतो की IT हा टेक्निकल विषय, तर तो टेक्निकल विषय नाही आहे. तर जे टेक्निकल हायस्कूल असतात त्याच्यामध्ये हा विषय शिकवला जातो आणि तो 9वी आणि 10वीमध्ये शिकवला जातो. या विद्यार्थ्यांकरता की जे विद्यार्थी टेक्निकल विषय घेऊन 10वी पास झाले आहे, या विद्यार्थ्यांकरता 15% जागा राखीव असतात. सर्वांनी लक्षात ठेवा, 15% जागा राखीव असतात जे विद्यार्थी 10वीमध्ये टेक्निकल विषय घेऊन पास होतात. आणि टेक्निकल विषयची यादी जी आहे ती इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर ज्यांचा टेक्निकल विषय आहे त्यांनी येस म्हणावं आणि आपला जो विषय आहे तो मार्कशीटमध्ये पाहून इथे सिलेक्ट करावा. आणि ज्यांचा नाही आहे त्यांनी नो म्हणावं. असेल तर नो म्हणावं. त्यानंतर आहे इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम.
पास असाल तर येस म्हणा, पास नस 12वी विषय विचारला आहे, 12वी करून आला असाल तर मग तुम्हाला तिथे उल्लेख, मी सायन्समधून पास झाला आहे, MCVC मधून पास झाला आहे की सायन्स आणि MCVC व्यतिरिक्त पास झाला आहेत, हे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, नॉट ॲप्लिकेबल. सायन्स करून आला असाल, MCVC करून आला असाल, त्यानुसार नॉट ॲप्लिकेबल मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर ITIचा स्टेटस आहे, 10वी पास झाला असेल तर ITI जे आहे तर नो येणार, ITI केलं असेल तर येस म्हणायचं, पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड करायचं आणि ओके. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तुमची. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना कृपया करून जी कागदोपत्री आहे ती सिलेक्ट करायची आहे. तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवरती किंवा LCवरती जी तारीख आहे ती अचूकपणे तिथे सिलेक्ट करायची, तारीख, महिना आणि वर्ष. त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. आता जेंडरबाबत तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो की मुलींकरता पॉलिटिक्समध्ये 30% जागा राखीव असतात. याकरता जेंडर सिलेक्शन हे महत्त्वाचं आहे. चुकीने एखाद्या मुलाने फिमेल म्हणून हे ऑप्शन सिलेक्ट केलं आणि त्याला जर मुलीची सीट मिळाली तर ती रद्द केली जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे ही चूक होता कामा नये. याच्याकरता तिथे जे जेंडर आहे ते अचूक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उत्पन्न तुमचं जे कागदोपत्री आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. हे 8 लाखापेक्षा कमी हवं आणि हे जागा फक्त तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागात राहतात का, रूरल, जे काय असेल ते सिलेक्ट करायचं. तुमचा घरचा पत्ता जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, एंटर करायचा आहे तो. तालुका सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, गाव असेल तर गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड सिलेक्ट करायचं आहे. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये माहिती भरताना काळजी घ्या की तुमचं जे गाव, तालुका, जिल्हा आहे तोच तुम्ही सिलेक्ट केला आहे. त्यानंतर फोन तिथं आपोआप येतोय, मोबाईल नंबर. आता पुढची स्टेज आहे फोटो आणि सही. आता फोटो आणि सही इथे अपलोड कसा करायचा आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे फोटो जो आहे तो एका कोरा कागदावरती ठेवायचा, पासपोर्ट साईज फोटो. त्या फोटोच्या खाली विद्यार्थ्याला सही करायला लावायची आणि फोटो आणि सही याचा एकत्रित फोटोग्राफ आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. अपलोड करताना आपल्याला त्याचा फॉर्मॅट जो आहे तो JPG, PNG किंवा GIF हे 3च फॉर्मॅट चालतात, 4था फॉर्मॅट चालत नाही. आणि त्याची साईज जी आहे ती जास्तीत जास्त 50 KB इतकी हवी, जास्त असेल तर तो अपलोड होत नाही. फोटो घेत असताना काळजी घ्यायची की विद्यार्थ्याचा चेहरा जो आहे तो व्यवस्थितपणे दिसेल. सही जी आहे ती फोटो खाली हवी, असं नसेल तो फॉर्म रिजेक्ट होतो. सॅम्पलमध्ये तुम्हाला स्पष्ट होईलच. 50 KB बघा मॅक्झिमम साईज. आता इथे मी माझाच फोटो लावला आहे, फोटो आणि त्याच्या खाली सही आहे. हे बघा तुम्हाला दिसतं आहे की फोटो अगदी स्पष्टपणे दिसतोय आणि सही जी आहे ती देखील स्पष्टपणे दिसते. तर तुम्ही जेव्हा अपलोड कराल अशा पद्धतीने फोटो आणि सही दिसायला हवी. जर फोटो स्पष्टपणे दिसत नसेल, सही नसेल, तर तो फॉर्म जो आहे तो पुन्हा तुमच्याकडे पाठवला जातो, तो कन्फर्म होत नाही. ओके करायचं.
ओके केल्यानंतर आता आपल्याला जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहे. आपण जी माहिती भरली आहे त्या आधारे आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंटची यादी बघा, मी जशी माहिती भरली त्यानुसार ही यादी जी आहे ही निर्माण झाली. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीला हो म्हणाल त्यानुसार इथे डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ती तयार होते. पहिलं जे डॉक्युमेंट दिसते तुम्हाला ते दिसतंय SSC मार्कशीट. त्यानंतर दुसरं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट, तिसरं आहे बर्थ सर्टिफिकेट, चौथं आहे कास्ट सर्टिफिकेट, पुढे आहे नॉन क्रिमिलियर आणि शेवट आहे इन्कम. ठीक आहे. काहींकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसतं, काहींकडे कास्ट सर्टिफिकेट नसतं, काहींकडे इन्कम सर्टिफिकेट नसतं. तर कृपया करून आपल्याकडे 16 जूनपर्यंत मुदत आहे, तर फॉर्म भरण्याची किंवा सबमिट करायची घाई करायची नाही. ठीक आहे. आता तुम्हाला दिसेल की ते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे. प्रत्येक डॉक्युमेंटसमोर तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट म्हणून लिंक दिली आहे आणि आपले डॉक्युमेंट हे PDF फॉर्ममध्ये हवे. सर्वांनी लक्षात ठेवा, म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरू तेव्हा आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये हवं. आता मी पहिल्यांदा मार्कशीट अपलोड करतो. क्लिक केलं मी मार्कशीटवरती क्लिक केलं आणि नंतर मला अपलोड राईट मार्क येतो आहे आणि पुढे व्ह्यू येतं आहे. व्ह्यू आपण करू शकतो. तिथे व्ह्यूवर क्लिक केलं तर तुम्हाला ती मार्कशीट दिसायला हवी. पुढील डॉक्युमेंट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. परत सिलेक्ट केलं, अपलोड करायचं. अपलोड झालं का फुली दिसते पुन्हा राईट. व्ह्यू करायचं. अशा पद्धतीने आपण सर्व डॉक्युमेंट जे आहे ते एक एक करून अपलोड करायचे आहेत आणि अपलोड झाल्यानंतर ते व्ह्यू करून पाहायचे. लक्षात ठेवा, म्हणजे नेमकं कुठलं डॉक्युमेंट अपलोड झालं हे आपल्याला समजतं. असं होतं की आपल्याला डॉक्युमेंट एक अपलोड करायचं असतं आणि आपण करतो दुसरं. त्यामुळे अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट व्ह्यू करून बघायचं. तर मी हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केले आणि एक एक करून प्रत्येक डॉक्युमेंटसमोर राईटची साईन जी आहे फुली जी आहे ती येते. आता तुम्हाला दिसतंय की सगळे डॉक्युमेंट हे अपलोड झाले आहेच. ठीक आहे. सर्वांसमोर तुम्हाला निळ्या रंगाने राईट मार्क दिसतोय. सर्वांसमोर तुम्हाला व्ह्यू दिसतंय. व्ह्यूवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ते डॉक्युमेंट दिसलं पाहिजे. त्याची क्वालिटी जी आहे ती लेजिबल पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही उल्लेख केले ते वाचता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. आता सबमिट करायचं. ओके करायचं. आता या शेवटची स्टेज येते, ती म्हणजे आपला जो फॉर्म आहे त्याची फी आपल्याला भरायची आहे. ही फी देखील आपल्याला ऑनलाईन स्वरूपातच भरायची आहे आणि ही फी ओपन कॅटेगरीसाठी आहे 400 रुपये आणि इतरांसाठी सर्वांसाठी ती 300 रुपये आहे. आणि ही आपण अत्यंत वेगवेगळ्या साधनांनी भरू शकतो. QR कोडने भरू शकतो, गुगल पे, फोनपे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग या सगळ्या पद्धतीने आपण ती भरू शकतो. तर पे नाववरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं. तुम्हाला दिसेल आता एक वेगळा विंडो जो आहे पॉपअप तो ओपन झाला आहे पेमेंट ऑप्शन म्हणून. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती फी भरू शकतो. शो QR कोडवरती आपण जर क्लिक केलं तर आपण QR कोडने तो फी जी आहे ती भरू शकतो. कंटिन्यू अँड पे म्हणायचं. इथे बघा तुम्हाला QR कोड दिसतोय, हा स्कॅन करायचा तुमच्याकडे जे काही ॲप असेल त्याने आणि पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर मग एक डॉक्युमेंट जनरेट होतं ज्याला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट असं म्हणतात. बेसिकली ती तुमची पोच पावती असते फॉर्म भरल्याची आणि ती जतन करून ठेवायची, सांभाळून ठेवायची.
इथून पुढे प्रत्येक स्टेजला ते डॉक्युमेंट आपल्याला लागतो. आणि ही जी फी तुम्ही भरत आहात ही संस्थेला नाही जमा होत, ही शासनाला जमा होते. तर फीज पेमेंट झाल्यानंतर हा फॉर्म जो आहे हा सबमिट होतो. ठीक आहे. तर इथे फॉर्म भरण्याचा जो डेमो आहे तो संपला आहे. आता काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत ते मी पाहतो. हे बघा, आता एक प्रश्न असा विचारला आहे, जर मी TFWS सीट क्लेम केलं तर ते जर मला मिळालं नाही तर काय? तर लक्षात ठेवा, TFWSचे जागा ज्या असतात त्या 5% असतात. म्हणजे 60 जागा असतील एकूण, तर त्याच्या 5% म्हणजे 3 सीट येतात. आता जेव्हा आपण TFWSला येस म्हणतो तर लक्षात ठेवा की आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला TFWSचा चॉईस कोड हा वेगळा असतो आणि इतर जागांसाठी म्हणजे इतर ज्या 60 जागा आहे त्याच्याकरता चॉईस कोड वेगळा असतो. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला जनरल चॉईस कोड आणि TFWS चॉईस कोड हे दोन्हीही निवडायचे आहेत की जेणेकरून आपल्याला दोघांवरतीही क्लेम करता येतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. मला वाटतं माझा हा जो कोणाचा डाऊट होता तो डाऊट क्लिअर झाला असेल. आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना म्हणजे जेव्हा ती स्टेज येईल, ऑप्शन फॉर्मचं शेड्यूल अजून आलेलं नाही आहे, जेव्हा ती स्टेज येईल तेव्हा आपण अशाच पद्धतीने एक ऑनलाईन सेशन घेऊ आणि सांगू की फॉर्म कसा भरायचा असतो आणि त्याच्यातले जे बारकावे असते ते आपण सांगूया. तर सर्वांनी लक्षात ठेवा की TFWS जेव्हा तुम्ही येस म्हणतात तेव्हा आपण जे इतर सीट आहेत त्यांना देखील आपण क्लेम करतो आणि करायचं. ओके. त्यानंतर मला काही जणांनी कट ऑफ विचारले आहेत. तर कट ऑफसाठी पुन्हा मी एकदा सर्वांना विनंती करतो की आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनला जर तुम्ही क्लिक केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याचे सेपरेट व्हिडिओ पोस्ट केले आहेत की जिथे तुम्हाला या 3 शाखांचे कट ऑफ किती होते गेल्या वर्षीचे पहिल्या राऊंडचे हे कळेल अगदी व्यवस्थितपणे प्रत्येक कॅटेगरीचा. आणि इतर शाखा म्हणजे आपल्याकडे एकूण 11 शाखा आहेत, त्या 11 शाखांचा कट ऑफचं PDFच डायरेक्ट शेअर केलं मी. 22 पानांचं PDF आहे ते. आता 22 पानं म्हटल्यावरती तुम्हाला लक्षात येईल किती वेगवेगळे प्रकारचे कट ऑफ असतात. तो एक आकडा नसतो, लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर OBC आपण कॅटेगरी जर घेतली तर OBCमध्ये मुलांचा कट ऑफ वेगळा असतो, मुलींचा कट ऑफ वेगळा असतो. मुलांमध्ये ज्यांचा टेक्निकल आहे त्यांचा कट ऑफ वेगळा असणार आहे, जे नॉन टेक्निकल आहे त्यांचा कट ऑफ वेगळा असणार आहे. अशाच पद्धतीने मुलींचा टेक्निकलचा कट ऑफ वेगळा असेल, नॉन टेक्निकलचा कट ऑफ वेगळा असेल. त्यानंतर जिल्ह्यातील जे OBC आहे त्यांचा कट ऑफ वेगळा असणार आहे, बाहेरील जे असणार आहे त्यांचा कट ऑफ वेगळा असणार आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज तिथे निर्माण होतात. त्यामुळे कट ऑफ हा एक सिंगल आकडा नसतो की जो तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगेल. ओके. तर ते कृपया करून ते व्हिडिओ आणि PDF बघून घ्या की जेणेकरून तुमचे डाऊट्स जे आहेत कट ऑफचे ते क्लिअर होईल. ओके. आता एक मला प्रश्न आला आहे, सर सिग्नेचर ॲडमिट कार्डवरची करायची आहे का? तर आपल्याला लक्षात ठेवा जो फोटोग्राफ आहे त्याच्या खाली म्हणजे फोटोग्राफ सोडून जी खाली जागा असणार आहे तिथे सही करायची. ठीक आहे. तिथे सॅम्पल म्हणून दाखवलं होतंच की फोटोग्राफ आहे आणि फोटोग्राफ संपल्यानंतर खाली जी जागा आहे तिथे सही करायची आणि त्याचा एकत्रित फोटो काढायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा आपला जो मोबाईल फोनचा कॅमेरा आहे त्याने देखील आपण फोटो काढू शकतो. फक्त जो फोटोग्राफ असणार आहे त्याची साईज जी आहे ती आपल्याला कमी करावी लागते. ती जास्तीत जास्त 50 KB इतकी दिलेली आहे. तर आपल्याला त्या केसमध्ये ती साईज कॉम्प्रेस करावी लागते. लक्षात ठेवा. त्यानंतर मला वाटतं अजून काही प्रश्न दिसत नाही आहे. ह्याशिवाय जर तुम्ही म्हणजे फॉर्म भरत असताना काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा इथे प्रत्यक्षात संस्थेमध्ये येऊन फॉर्म भरू शकतात. फक्त फॉर्म भरायला जर तुम्ही इथे संस्थेमध्ये आलात
तर आम्हाला कॅन्डिडेट लागणार आहे, स्वतः कॅन्डिडेट लागतोच, आणि सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील तुमचे ते लागणार आहे, आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. ठीक आहे. तर हे जे सर्व तुम्ही घेऊन आलात तर आपण इथे संस्थेमध्ये म्हणजे शासकीय तंत्रज्ञान निकेतन नाशिकमध्ये तुमचा फॉर्म भरून देऊ. फॉर्म भरण्याची प्रोसेस अत्यंत सिंपल आहे, सोपी आहे. बऱ्याच जणांचे फॉर्म आपण मोबाईलवर देखील भरून देतो. या उपरोक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही मेसेजही करू शकतात. मला वाटतं मी बराच वेळ घेतला तुमचा. तुम्ही शांतपणे हे सेशन ऐकलं, पाहिलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला अत्यंत चांगल्या अशा कॉलेजला ॲडमिशन मिळो अशी प्रार्थना मी करतो. धन्यवाद. थँक्यू.